तुम्हाला वाटत असेल की हे काय दाखवते, कारण माझं फ्रीज झालेलं आहे खराब. आता ते रिपेअर करण्यासाठी तो माणूस येणार आहे. तर त्याच्यावरचा हा सर्व पसारा मी काढून घेते. तर माझं फ्रीज कसं खराब झालं मी ते तुम्हाला दाखवते. हे बघा, माझ्या मुलाकडनं इथे चाकू लागून गेलेला होता आणि ते माझ्याकडनं काय झालं माहिती आहे का, ते पूर्ण रात्रभर तसंच आम्ही बटन चालू करून ठेवून दिलं. त्याच्यामुळे मला खूप खर्च आला त्या फ्रीजला. आणि जर तुमचं फ्रीजसुद्धा असं तुमच्याकडनं झालं असेल तर तुम्ही लगेच फ्रीजचं बटन तुम्ही बंद करू शकता. कारण आणि ते बंद करून ठेवलं ना तर तो जो गॅस असतो ना तर तो खराब होत नाही आणि पूर्ण फ्रीज खराब होणार नाही. म्हणजे तुम्हाला हे जे दाखवलं ना, तर हे सर्व बसवायची गरज पडणार नाही. एक केमिकल भेटतं, त्याच्याने मिक्स करून घेतलं की तो होल बंद करून देता. पण आमचं काय झालं, ते रात्रभर चालू असल्यामुळे ते सर्व गॅस जो आहे ना याचा, तो सर्व पाण्यात मिक्स झाल्यामुळे त्याचा खूप घाण वास येत होता. म्हणून मला 2500 रुपये खर्च आला त्या फ्रीजला. तुम्ही बघू शकता, खर्च तर येतच असतो. आपण जिथे पैसे वाचवायचा प्रयत्न करतो तिथे आपला खर्च होऊन जातो नकळत. तर त्याचा आपण काही करू शकत नाही. तर आता हे जे आहे ना, गॅस टाकी आहे पाठीमागे, तर त्याचं जे पाणी मिक्स वगैरे सर्व झालेलं आहे ते बॉटलमध्ये काढून घेत आहे. आता त्यांना त्यांचं काम करू देऊ आणि आता मलाही माझं काम करायचं आहे, कारण मला एक ब्लाऊज द्यायचं आहे आज संध्याकाळपर्यंत. तर त्यांना त्यांचं काम करू देते, मी माझं काम करते. आता तुम्ही बघू शकता इथे त्यांचं काम होतं झालं आहे त्यांचं काम. कारण जवळजवळ त्यांना 3.5 तास लागून गेले. कारण ते भरपूर पाट असतं, त्याचं काय आपल्याला माहीत नाही एवढं. आता हे बघा, झालं आहे माझं फ्रीज एकदम व्यवस्थित. आता हे तर झालं व्यवस्थित, पण यातला जो पसारा आहे आता तो सर्व आपल्याला आवरायचा आहे. आता मी हे बघा तुम्हाला दाखवते पाठीमागचं, ते पण त्यांनी व्यवस्थित पॅक करून दिलेलं आहे. आता हा जो पसारा दिसतोय तो सर्व मला आवरायचा आहे. आता वाजलेच 4:30 होऊन गेलेले आहेत आता. तर मी काय करते, आता निघालं जे ते खराब झालेलंच होतं, तर रिपेअर करायचंच होतं. त्यानिमित्ताने आपलं फ्रीजसुद्धा व्यवस्थित साफसफाई होऊन जाईल फ्रीजची पण. आता हे सर्व भांडे व्यवस्थित काढून घेते आणि सर्व फ्रीज पुसून पासून व्यवस्थित करून घेते. आता इथे तुम्ही बघू शकता माझं बाकीचं घासून वगैरे व्यवस्थित झालं. आता व्यवस्थित पुसून घेते मी, कारण ह्याचे छोटे छोटे कानेकोपरे असताना इथे राहून जातात, तर त्याच्यामुळे हे व्यवस्थित पुसून घेते मी. कारण त्यानिमित्ताने आपलं फ्रीजसुद्धा व्यवस्थित साफसफाई होऊन जाते. कारण माझे ब्लाउजांचं एवढं असतं, त्याच्यामुळे माझं एवढं डीप क्लिनिंग काही होत नाही फ्रीजचं. तर आज व्यवस्थित होऊन जाईल त्यानिमित्ताने. छान कानेकोपरे व्यवस्थित पुसून घेते. आता हे जे असतं ना दरवाजाजवळचं, हे नेहमी आपण हातच लावत राहतो, जे ओला असो ते असो, तर ते खूप खराब होऊन गेलेलं होतं. तर मी ते व्यवस्थित घासून घेते, कारण खूपच खराब होतं ते. त्यानिमित्ताने थोडंसं हे पण फ्रीज व्यवस्थित घासून होऊन जाईल. आणि छान ओल्या कपड्याने पुसून घेते. 2-3दा वेगवेगळे कपडे घ्यायचे आणि छान पुसून घ्यायचे. आता हे बघा व्यवस्थित पुसून झाल्यानंतर आता मी फ्रीज एका साईडला सरकून घेते,
कारण ते फ्रीजच्या खाली पण खूपच घाण झालेली होती, तर ते पण व्यवस्थित झाडून घेते. भिंतीला आहे थोडेसे जाडे वगैरे ते पण काढून घेते, त्यानिमित्ताने भिंत पण साफ होऊन जाईल. असं तर मी रोजच करत असते, असं काही नाही की ते होत नाही. पण काय असतं, आपण वरच्यावर कामं असतात त्याच्यामुळे वरच्यावर आवरून घेतो. पूर्ण एवढं डीप क्लिनिंग काही होत नाही आपल्याकडनं. त्यानिमित्ताने तेवढा कोपरा पण एक व्यवस्थित होऊन जाईल माझा साफ. आता झाडू वगैरे मारून घेते आणि पूर्ण काढून घेते. बघू शकता तुम्ही, माझं झालं आहे तिथे आवरून व्यवस्थित. आता फ्रीज जागच्या जागी लावून देते, बटन वगैरे चालू करून घेते आणि फ्रीजचं जेवढं वरती आहे परत एकदा व्यवस्थित ओल्या कपड्याने छान पुसून घेते व्यवस्थित. हे बघा, तुम्हाला दाखवते मी आता माझं फ्रीज. मधून तो छान झालं आहे पुसून वगैरे व्यवस्थित. आता त्यातले जे भांडे आहेत ते घासून घ्यायचे आहेत मेन आपल्याला. आता हे बघा, छान दिसतंय. आता ते जे भांडे आहेत ते घासून घेते मी. मेन जो काच आहे तो व्यवस्थित पहिले धुवून चुवून घासून वगैरे एका साईडला ठेवून देते आणि जे भांडे आहेत ते बाकीचे ते घासून वगैरे ठेवून देते मी. आता वाजले असतील 5ला 10 मिनटं बाकी आहेत, कारण तेवढं आवरून घेते 10 मिनटात, कारण मला मुलीला क्लासला सोडायला जायचं आहे. आल्यानंतर बाकीचं मी बघते. इथं चालू आहे, चल मम्मी टाईम झाला, पटकनी मला क्लासला सोडून दे. आता माझे भांडे घासून झालेले आहेत, मी तिला क्लासला सोडून येते. क्लासला सोडून आल्यानंतर हे बघा, व्यवस्थित सर्व भांडे जे घासलेले होते माझे ते वाढून गेले, कारण पाऊसच एवढा चालू होता आमच्याकडे. तर मी बेडरूममध्ये फॅनच्या हवेत सर्व वाढून घेतले व्यवस्थित. आणि आता जागच्या जागी ते भांडे व्यवस्थित लावून घेते, कारण खूप कामं निघतात त्यानंतरसुद्धा. माझ्या फ्रीजमध्ये भाजीपाला तर नव्हता, आणायचा आहे मला आज संध्याकाळी. तेवढं बरं की संपला होता सर्व भाजीपाला माझा. आता व्यवस्थित सर्व भांडे लावून घेते, काच वगैरे ते सर्व. बघू शकता तुम्ही, माझं झाले आता ते व्यवस्थित भांडे वगैरे सर्व लावून. आता त्याच्यातले जे सर्व साहित्य आहे ते सर्व ठेवून घेते, कारण मला केक बनवायला आवडतो. मी शिकली होती मुलांसाठी कसं ना, तर मी केक शिकली होती. मला आवडतं वेगवेगळ्या गोष्टी शिकायला. तर माझ्याकडे ते केकचे सर्व साहित्य होते ते तिथे सर्व व्यवस्थित ठेवून घेतले. आणि खाली मसाल्याचे आहेत, सॉस आहे, हे सर्व खालच्या जागेवर ठेवून घेते. आता इथे दूध आहे, काही मिरच्या वगैरे त्या व्यवस्थित ठेवून घेते. जेवढं आहे तेवढं ठेवून घेते, कारण ते सर्व वरती पडलेलं होतं. आणि 2 दिवस माझं फ्रीज बंद असल्यामुळे तर माझं तर दूध सर्व खराब होऊन जात होतं. झालं आहे माझं ठेवून. हे माझ्या लहान्या बहिणीने मुरंबा दिलेला होता मला.
कारण बहिणीचं प्रेमच हे वेगळं असतं. आता इथे बघा कॅलेंडरचं कागद आहे माझ्याकडे, जुना कॅलेंडर आहे, तो व्यवस्थित ठेवून घेते कारण आहे त्याच्यावर फ्रीजवर कवर ठेवलेलं आहे. पण तरी कॅलेंडरचं ठेवून घेतलं ना की जो कवर ठेवलेला आहे आपण तो खराब होणार नाही. आणि हा तेलाचा बॉक्स होता माझ्याकडे, त्याला मी डेकोरेशन करून घेतलं, थोडंसं कागद वगैरे लावून घेतला म्हणजे जेणेकरून दिसायला ते खूप छान दिसेल. आणि त्याच्यावर या छोट्या मोठ्या ज्या गोष्टी आहेत त्या ठेवून घेते त्याच्यावर, म्हणजे ते इकडं तिकडं ठेवलेले होतं ना फ्रीजवर, तर ते दिसायला खूप खराब दिसत होतं. तर आता हे कसं आहे थोडंसं व्यवस्थित दिसेल, म्हणजे बॉक्स पण व्यवस्थित दिसेल, ऑर्गनाइज दिसेल आणि दिसायला सुंदर वाटेल, म्हणून ते बनवून घेतलेलं होतं. मी 5 रुपयाला विकत आणला होता तो तेलाचा बॉक्स. आणि हे मसाल्याचं डबं, हे मला वाटतं 4-5 वर्ष झाले असतील मला घेऊन. याच्यात सर्व खडे मसाले, पावडर, हे माझ्या बहिणींना पण खूप आवडतं. आणि जसं पाहिजे, जे पाहिजे आपल्याला ते फिरून आपण घेऊ शकतो तिथून. आता बघा फायनल दाखवते तुम्हाला, माझं फ्रीज व्यवस्थित आवरून झालेलं आहे. मी व्हिडिओ ह्यासाठीच बनवला होता की जेणेकरून ह्या चुका तुमच्याकडनं नको व्हायला, माझ्याकडनं ती जी झाली ती. फ्रीज असं जर आपल्याकडनं होऊन गेलं किंवा मुलाकडनं होऊन गेलं तर आपण लगेच फ्रीज बंद करू शकतो, म्हणजे एवढा खर्च येणार नाही. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि काळजी घ्या स्वतःची.